गुरुचरित्रात स्पष्ट दिलंय पहिल्या 3-4 अध्यायातच की गुरुचं नेमकं स्थान काय आहे आपल्या आयुष्यामध्ये. गुरु जर भेटला तर त्याच्यापाशी मागायचं काय, विचारायचं काय. सामान्य माणसाला वाटत असतं माझ्या इतका दुःखी आणि प्रॉब्लेममध्ये कोणी नाही आहे. त्याचं गणित गुरुचरित्रात दिलंय. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. नमस्कार. रामायणामध्ये ज्याचं वर्णन केलं गेलं तो श्रीराम हा एक देहधारी व्यक्ती होता ज्याच्या पिताश्रींचं नाव दशरथ होतं. पण त्या श्रीरामाला मी आत्माराम आहे ही ओळख झालेली होती. जशी श्रीकृष्णाला मी आत्माराम आहे ही ओळख झालेली होती. अलीकडच्या काळातील गोंदवलेकर महाराजांना मीच तो श्रीराम आहे, मीच तो आत्माराम आहे ही ओळख झाली होती. तशी तुम्हाला मला प्रत्येकाला आईवडिलांनी ठेवलेल्या नावाच्या पलीकडे मीच तो आत्माराम आहे ही ओळख होणं म्हणजे खऱ्या अर्थानं जीवनातला शेवटचा अंधकार दूर होणं. आणि ही ओळख होण्यासाठी ज्या गोष्टीला पर्याय नाही, देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह, ती म्हणजे तुम्हाला गुरुमुखामधनं नाम मिळणं. संपूर्ण गुरुचरित्रामध्ये त्या जो कॉमन मॅन दाखवलेला आहे, जसं आपण टाइम्स ऑफ इंडियामध्ये लक्ष्मण म्हणून जे कार्टून बघत आलो, कॉमन मॅनचं एक तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तसं संपूर्ण गुरुचरित्र हे गुरुशिष्य परंपरेवर लिहिलेलं आहे. आयडियल गुरु कसा असतो, आयडियल शिष्य कसा असतो वगैरे. त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायापासून त्या कॉमन मॅनचं नाव नामधारक असं केलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही नामधारक होत नाही तोपर्यंत पुढची कुठलीच गती नाही. आणि ते नाम मिळणं म्हणजे खऱ्या अर्थानं अनंत जन्मांची पुण्याई फळाला येणं असतं. आता हे नाम नेमकं काम कसं करतं, किंवा गुरुचरित्रात थ्रूआउट त्या रिप्रेझेंटेटिव्हचा, त्या शिष्याचा उल्लेख नामधारक असा का केला असेल. तुझ्या मनामध्ये गुरूंच्या भेटीविषयी इच्छा निर्माण होत नाही, तसंच तो गुरु म्हणजेच परमेश्वर हा भाव जागृत होत नाही तोपर्यंत तुला जे साध्य करायचं आहे ते साध्य होणं कदापि शक्य नाही. हे पहिल्या 2-3 अध्यायातच तो सिद्ध येते, त्याला सांगून मोकळा होतो. नीट बारकाईने विचार करून बघा. प्रत्येकजण संकट आलं की सगळं त्याचा बुद्धिवाद बाजूला होतोय आणि न दिसणाऱ्या देवाला तो हाक मारायचा प्रयत्न करतोय. पण त्याचं जे कळवळण आहे ते ईश्वराच्या भेटीसाठी नाही आहे, माझा प्रॉब्लेम दूर व्हावा ह्याच्यासाठी आहे. आणि इथंच गडबड आहे. तर माझा जो कोण गुरु आहे मला माहिती नाही, ती ओळखायची माझी ताकद नाही, पण कोणीतरी आहे नक्की. कारण शास्त्र असं सांगतं नर आणि नारी हे जशी जोडगोळी आहे तसं नर आणि नारायण ही जोडगोळी आहे. जर मी नर म्हणून जन्माला आलोय किंवा नारी म्हणून जन्माला आलोय तर कोणीतरी नारायण किंवा नारायणी आहेच. म्हणजे मी जन्माला आलोय म्हणजे माझा डिव्हाइन मास्टर कोणीतरी आहे.
मग आता कर्ताभाव सोडायचा कोणाकडे? गुरूंकडे. ऐकायला छान वाटतं की पाप आणि पुण्य, चांगलं आणि वाईट, वाईट काळ कधीतरी संपतोच आपोआप, काही उपाय करा नाही करा, काही काळ चांगला काळ हा येतोच, पण माझा वाईट काळ संपतच नाहीये, 2 वर्ष झाली 3 वर्ष, कधी संपणार, असे आपण उद्विग्न होतो की नाही. त्यामुळे त्या शिष्याला किंवा सामान्य माणसाला वाटत असतं माझ्या इतका दुःखी आणि प्रॉब्लेम मध्ये कोणी नाहीये. त्याचं गणित गुरुचरित्रात दिलंय. त्याचा जो गुरु असतो म्हणजे संदीपक म्हणून जो सांगितलेला आहे, त्याचा जो गुरु आहे त्याचं गणित पण दिलंय, मॅथमॅटिक्स दिलंय गुरुचरित्रात. आता लवकर 14 तारखेपासून बोलणार आहे गुरुचरित्रावर मी. गुरु ही संकल्पना गुरुचरित्रात 3-3.5 महिने आपण तेच समजून घेणार आहोत. कल्याणमस्तु.